काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या गळाला लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। येत्या आठवड्यात 2 आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे। नांदेडमधील देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर राजीनामा देण्याचा अंदाज आहे, तर नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे हेही काँग्रेसचा हात सोडण्याची शक्यता आहे। नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी अशोक चव्हाणांसोबत जाणार असल्याचं जाहीर केले। चव्हाणांचे भाऊजी असलेले खतगावकर चव्हाणांसोबत बिनसल्यानं काही वर्षांपूर्वी भाजपवासी झाले, नंतर पुन्हा काँग्रेसमध्ये आले। आता चव्हाणांमुळे पुन्हा एकदा खतगावकर भाजपमध्ये जात आहेत। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत। काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली। यात राज्यसभा निवडणूक आणि उमेदवारांसंदर्भात चर्चा झाली। महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर घेण्याचा महत्त्वाचा निर्णयही झाला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा। पाणी कपातीची शक्यता आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातला साठा निम्म्यावर आलाय। बाष्पीभवनामुळे दरवर्षी जूनमध्ये होणारी पाणी कपात यावेळेला मे महिन्यातच लागू होण्याची भीती निर्माण झाली आहे। मान्सून सक्रिय व्हायला विलंब झाल्यास मुंबई महापालिकेला जून जुलै असे 1-2 महिने 10 ते 20% पाणी कपात करावी लागेल। मध्य रेल्वेनं विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे। सीएसएमटी नागपूर, सीएसएमटी पुणे विशेष गाड्यांच्या 90 फेऱ्या वाढवण्यात येत आहेत। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता या विशेष गाड्यांच्या सेवेचा विस्तार करण्यात येतोय। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मिरचीची विक्रमी उलाढाल होणार आहे। बाजार समितीत 2.5 लाख टनाहून अधिक मिरचीची आवक झाली आहे। यातून 100 कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे। मिरची हंगाम आणखी 1 महिना चालणार आहे, त्यामुळे उलाढालीचा आकडा 150 कोटीच्या घरात जाणार आहे। वाशिम जिल्ह्यातील मोपमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कर्जमुक्ती सभा पार पडली। या सभेला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका करण्यात आली।